राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। करंजाडेचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत वाढदिवस शनिवार दिनांक 19 जुलै रोजी शुभेच्छांचा वर्षावाद संपन्न झाला। दिवसभर विविध सामाजिक उपक्रम वाढदिवस संपन्न होत असताना करंजाडे प्रकल्पग्रस्त स्थानिक रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था शेअर रिक्षा स्टँड करंजाडे येथे सर्व रिक्षा चालकांनी एकत्र येत रिक्षा चालक व समाजाच्या सदैव पाठीशी उभे राहणारे रामेश्वर आंग्रे यांच्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून रामेश्वर आंग्रे यांना दीर्घायुष्य लाभे असे मनोगत व्यक्त करत रिक्षा चालकांनी एकत्र येत रिक्षा स्टँडवरती केक कापत रामेश्वर आंग्रे यांना पुढील सामाजिक कार्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। वयाच्या अर्धशतकानंतर भविष्यातही समाजकार्य करत राहण्याचा निर्धार बोलून दाखवला। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, करंजाडे, पनवेल। करंजाडे प्रकल्प स्थानिक रिक्षा चालक मालक संघटनाच्या वतीने आज 50 वाढदिवसानिमित्त एक सुप्त उपक्रम सकाळी राबवण्यात आला। आज रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप आज त्यांनी केलेलं आहे। खरोखरच आपण म्हणतो की रिक्षावाले सामाजिक बांधिलकी जपत नाही, पण त्यांनी आज आदर्श निर्माण करून दिला आहे की ह्या समाजोपयोगी कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतात आणि घेणारे पुढे। आता चर्चा झाल्यानंतर माझे पदाधिकारी अशोकजी आहेत त्यांनी सांगितलं की येत्या 15 ऑगस्टला आम्ही करंजाडेमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहोत। तर संत गाडगेबाबा महाराजांनी उपक्रम राबवलं त्याप्रमाणे आम्ही त्यांचा आदर्श पुढे हे उपक्रम राबवलं। म्हणून आम्ही म्हणतो आहे की रिक्षा चालक मालकची संघटना आहे खरोखर करंजाडेमध्ये एक आदर्श निर्माण करून देते। इतरांना त्यांचा आदर्श घ्यावा की सामाजिक उपक्रम कसे करावे आणि पुढे काही वाटतं कशी करावी। पूर्ण सगळ्या सदस्यांच्या मनापासून धन्यवाद देतो की आज ज्याने माझ्या वाढदिवसानिमित्त मला आशीर्वाद दिले, माझ्याकडे प्रेमाचा वर्षाव केला, त्या सगळ्यांचं मी एक ऋणी आहे आणि भविष्यात ज्यांच्या आयडियासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। धन्यवाद। दादा आपण एक सरपंच व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारचं आपलं राहिलेलं आहे। विरोधक म्हणून काही काळ आपण करंजाडे गाजवलेला आहे आणि आता सत्ताधारी पक्षात आपण आहात। कशा प्रकारची जनतेची सेवा भावी आयुष्यात आपल्या असेल आणि 50 वर्षानंतरचा कार्यकाळ पुढे कसा असेल? बघा, पद असो नसो, सत्ता असो नसो, आपण कायम लोकांचे जे स्थानिक असतील किंवा इथे येणारे जो आता वर्ग असेल त्यासाठी आपण सातत्याने इकडे आपण लढत राहिलो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की करंजाडे वसाहत सिडकोने बनवलेली आहे, पण त्या वसाहतीमध्ये अजूनही काही वानव आहेत, अजूनही काही सोयीसुविधा मिळाल्या नाहीत। त्यासाठी आमचा हा लढा सुरू आहे आणि अशासाठी सगळेच आम्ही इथला करंजाडेकर सगळेच आम्ही एकोप्याने सगळे अगदी बाहेरचा असेल किंवा एक स्थानिक असेल सगळ्यांनी एकत्र येऊन हे सगळे उपक्रम कार्यक्रम राबवतो आणि विशेष काही अडचणी असतील तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्यासाठी सगळं तत्पर असतो। म्हणून म्हटलं सत्ता असो पद असो व नसो आम्ही कायम ग्राउंडला काम करणारे माणसं होतो आणि त्यासाठी आम्ही सगळं तत्पर राहणार। अर्धशतकी खेळ तुम्ही पार केले आहे आणि भविष्यात काय संकल्प आपला असेल ह्या अर्धशतकी खेळीचा? बघा, सुवर्णकाळ हा माझा संपलेला आहे असं म्हणेन, पण नवीन सुवर्णकाळ आता सुरू होतो आहे आणि कायम आपण समाजसेवेचा वसा घेतलेला समाजासाठी काय देणं आहे या भावनेतून आपण पुढे जाणार आणि ह्या सगळ्यांची शिदोरी आज प्रेमाची शिदोरी घेऊनच पुढे। आज आपण सकाळपासून बघतोय राणातोरापासून प्रेमाचे आशीर्वाद त्यांची जी आज मला मिळाले तर ती शिदोरी घेऊनच पुढे आपण त्यांच्या रूपाने जे काय आपण मिळत आहे त्यांनी पुढे वाटचाल करणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या अगदी उत्कृष्ट आनंदमय वातावरणात या ठिकाणी संपन्न होताना काय भावना व्यक्त करायला व्यक्त करतात? आज रामेश्वर आंग्रे साहेबांचा 50वा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने आम्हाला खरंच असा आनंद होतो आहे की आज आम्ही त्यांच्या साजरा करताना खरंच आम्हाला आनंद वाटतो आहे की आज त्यांचा 50वा वाढदिवस आज आम्ही इथे साजरा करतो आहे। आम्ही रिक्षा युनियनतर्फे त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आपण एक सामाजिक उपक्रम साजरा केला, भविष्यात कशा प्रकारचं आपलं नियोजन आहे?
साधारणतः मी काल साहेबांना भेटलो, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला हा कार्यक्रम करायचा होता. तर त्याही आम्हाला मार्गदर्शन केलं. तर तुम्ही हे करण्याऐवजी एक चांगलं उपक्रम म्हणजे एक शैक्षणिक उपक्रम म्हणून एक शाळेतल्या पोरांना, गरजू पोरांना वही वाटप वगैरे काही कराल तर आम्हाला त्यांच्या मार्गदर्शन ते आवडलं. म्हणून आम्ही ते उपक्रम हातात घेतलं आणि लगेच ते अंमलात सुद्धा आणलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही केलं आणि फ्युचरमध्ये त्यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही चालू आणि आमची युनियन नक्की त्यांच्या पाठीशी असेल. कोणतंही सामाजिक कार्य असेल तर आम्ही त्यांना नक्की साथ देऊ. त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देऊ.